शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 29 नोव्हेंबर. आज इथं 6 दिवसापूर्वी आपण इथं हरभरा पेरला आहे. तर हरभरा आपला ऊस गेल्यानंतर पेरला 1.5 फुटांनी. सिलेक्शन हरभरा आहे हा. तर हा हरभरा 10 जानेवारीपर्यंत पण चालतो. कारण या हरभऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे अर्ली व्हरायटी आहे, लवकर येणारी आहे, उत्पादन पण भरपूर आहे आणि जबरदस्त उतारीत येते. हे बघा, इथं 25 किलो बियाणं इथं टाकलेलं आहे शेतकऱ्यांनी आणि ऊस गेल्यानंतर केलेला आहे. हे बघा, ऊसाचे टिपरे पण आहेत इथं बघा अशा प्रकारे. आणि एकरी 1 गोणी DAP फक्त वापरलेलं आहे, बाकी कुठलंही खत दिलेलं नाही यामध्ये. आणि 25 किलो बियाणं वापरलं, त्याला PCT 410 बीज प्रक्रिया केली, अशा प्रकारे केलेलं आहे. आणि व्हरायटी एकदम जबरदस्त आहे, सिलेक्शन व्हरायटी आहे. आणि ही वेळ जी आहे 15 डिसेंबरपर्यंतसुद्धा आपली ही व्हरायटी 2 फुटाने पेरता येते. त्याच्यानंतर 15 डिसेंबर ते 10 जानेवारीपर्यंत आपली व्हरायटी चालते सिलेक्शन. ती चालते साधारण 1.5 फुटाने. नंतर मग 30 किलो बियाणं 25 किलो वापरलं तरी चालते. शेतकऱ्यांनी इथं 1.5 फुटाने पेरलं आहे, 25 किलो वापरलं आहे. तर अशा प्रकारे ऊस गेल्यानंतरसुद्धा त्यांनी इथं हरभरा पेरलेला आहे, बघू शकता आपण. आणि त्याच्यानंतर इथंसुद्धा जो हरभरा आहे हा सुद्धा इथंसुद्धा पेरलेला आहे. हा पेरला आहे काल दिनांक 28 नोव्हेंबर. हे पण 1.5 फुटानेच पेरलेलं आहे अशा प्रकारे. तर इथंसुद्धा हरभराच घेतलेला आहे, सिलेक्शन हरभरा. तर अशा प्रकारे 2 टप्प्यामध्ये इथं हरभरा घेतलेला आहे. व्हरायटी सिलेक्शन आहे. इथंसुद्धा एकरी 25 किलो 1.5 फुटाने पेरलेला आहे. आणि यालासुद्धा 1 गोणी DAP पेरलेली आहे आणि PCT 410ची बीज प्रक्रिया केलेली आहे. तर हरभरा पेरायचा असेल तर आता हे ऊस गेल्यानंतर पेरलं आहे. बघा, ऊसाचे टिपरे कशा प्रकारे आपल्याला इथे दिसत आहे. अशा प्रकारे 8 दिवसापूर्वी ऊस गेला आणि इथं हरभरा पेरला. तर उशिरा येण्यासाठी म्हणजे उशिरा पेरणीसाठी आपल्याला हरभरा जर घ्यायचा असेल तर सिलेक्शन हरभरा जी व्हरायटी आहे, तर ही व्हरायटी आपण इथं पेरू शकता. 10 जानेवारीपर्यंत 15 जानेवारीपर्यंतसुद्धा पेरू शकता. आणि हिचा कालावधी कमी दिवसाचा आहे, 90, 75, 80 अशा सुद्धा प्रकारे येऊ शकते ही व्हरायटी. उशीर झाला तरी पेरू शकता, कारण जितका उशीर करसाल तितकी व्हरायटी लवकर येते. ते या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे. आणि उत्पादनसुद्धा 10 जानेवारीला पेरून 12 जानेवारीला पेरूनसुद्धा आपल्याला 13.5 क्विंटलपर्यंत घेतलेलं आहे आपण. त्यामुळे ही व्हरायटी नंतरसुद्धा चालते. तर ही व्हरायटी सिलेक्शन व्हरायटी आहे, आपण हिला पेरू शकता. ऊसाचं क्षेत्र खाली झाल्यानंतर अशा प्रकारे, किंवा कपाशीचं क्षेत्र खाली झाल्यानंतर सुद्धा आपण इथे घेऊ शकता. आणि तुरीचं क्षेत्र खाली झालं तरी घेऊ शकता. तर ही व्हरायटी तिन्ही पिकं झाल्यानंतर घेऊ शकता, 10 जानेवारीपर्यंत चालते. तर अशा प्रकारे ही व्हरायटी हरभऱ्याची सिलेक्शन व्हरायटी आहे, घेऊ शकता आणि पेरू शकता आणि लवकर कालावधीमध्ये काढूही शकता. तर अशा प्रकारे कमी कालावधीत येणारं वाण आहे सिलेक्शन व्हरायटी हरभऱ्याची. URUB प्रक्रियायुक्त असल्यामुळं खर्च कुठला येत नाही, फक्त कीटकनाशक फवारायची. याच्यामध्ये फक्त पहिल्या 2 फवारण्याला M45 आणि साप पावडरची बुरशीनाशक घेऊ शकता, सोबत क्लोरोपायरिफॉस परफेक्ट सुपर अशा प्रकारे. नंतर इमामॅक्टिनचे फवारे द्यायचे, बाकी काही द्यायचं नाही. 5 ते 7 हजार रुपये फवारणीमध्ये वाचवणारं वाण आहे. सिलेक्शन व्हरायटी आहे, 1.5 फुटानेसुद्धा 2 फुटाने पेरू शकता आणि कमी खर्चात येणारं वाण आहे. URUB प्रक्रियायुक्त असल्यामुळं आगाऊचा कुठलाही टॉनिकचा, बुरशीनाशकचा, विद्राव्य खत 1919 05234 कुठलंही फवारायची गरज नाही. लवकर येणारं वाण आहे, जितका उशीर करसाल तितक्या लवकर येते. त्यामुळं पुढच्या महिन्यातसुद्धा जानेवारीपर्यंतसुद्धा 10 तारखेपर्यंत 15 तारखेपर्यंत चालू शकते. अशा प्रकारे व्हरायटी चांगली व्हरायटी आहे. तर हे जे क्षेत्र आहे, तर हे क्षेत्र काल पेरलेलं आहे 29 तारखेला, 28 तारखेला. आज 29 तारीख आणि ते 6 दिवसापूर्वी पेरलेलं. तर अशा प्रकारे पूर्ण क्षेत्र जे आहे हे आहे 6 एकर आणि हे साधारण 2.5 एकर म्हणजे 8.5 एकर. अशा प्रकारे इथं आपण पेरलेलं आहे.